पुन्हा एकदा मी महेश कांबळी आणि आज आपण सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट शिकणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशनल सर्किट्स पाहिले. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स ही कम्प्युटरची जी इंटरनल मेन मेमरी असते ती बनवण्यासाठी ही लॉजिक्स वापरली जातात. तर ह्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण ती मेमरी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कशी कन्स्ट्रक्ट करतात हे पाहणार आहोत. ठीक आहे ना. तर चला तर चालू करूया कम्प्युटरचं सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. ओके ओके अगेन इथे मी काय शब्द वापरला? इंटरनल मेमरी. कम्प्युटरला दोन मेमरी असतात, एक इंटरनल मेमरी आणि एक ऑक्झिलरी मेमरी. ऑक्झिलरी मेमरी जी असते ती कम्प्युटर जरी बंद केलं तरी त्याच्यावरचा डेटा लक्षात ठेवला जातो आणि तुम्हाला परत वाचता येतो. पण कम्प्युटरची इंटरनल मेमरी जी असते ती फक्त आणि फक्त कम्प्युटरच्या प्रोसेसिंगसाठी कम्प्युटेशन करताना त्याला ती वापरावी लागते. आणि ती जी मेमरी आहे इंटरनल मेमरी ती वोलाटाईल मेमरी असते. म्हणजेच काय की जेव्हा कम्प्युटर तुम्ही शट डाऊन करता तेव्हा त्या मेमरीमध्ये जे काही मेमराईज केलेलं आहे, जे काही लक्षात ठेवलेलं आहे कम्प्युटरने ते सगळं जातं. तर मग आता ती ऑक्झिलरी मेमरी का वापरत नाही कम्प्युटर? त्याचं कारण असं आहे की इंटरनल मेमरी जी आहे ती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसनी बनवलेली मेमरी असते. ती भन्नाट फास्ट असते. खूप स्पीडने ती मेमरी काम करते. आणि कम्प्युटर आज आपण ज्या कारणासाठी वापरतो, जो मानवापेक्षा कितीतरी पट फास्ट काम करतो, ते काम करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर वापरायचा असतो. जर तुम्ही ऑक्झिलरी मेमरी वापरली तर कम्प्युटर काम करू शकेल, पण आज तुम्ही त्याला प्रश्न सांगितला तो 1 महिन्याने उत्तर देईल आणि ते कम्प्युटर डिव्हाइस काही कामाचं राहणार नाही. म्हणून ही कम्प्युटरची इंटरनल मेमरी ही अतिशय महत्वाची असते. ऑक्झिलरी मेमरी ही डेटा स्टोरेज साठी वापरली जाते आणि इंटरनल मेमरी ही जेव्हा कम्प्युटर प्रोसेसिंग करतो, गणित करतो, त्याच्या अरिथमॅटिक लॉजिक युनिट मध्ये कंडिशन्स प्रोसेस करतो, कम्प्युटेशन्स करतो, तेव्हा ही मेमरी वापरली जाते. ठीक आहे. ऑलराईट. सो इंटरनल मेमरी एलिमेंट्स. आता ही कुठली कुठली डिव्हाइसेस किंवा सर्किट्स आहेत? वन इज कॉल्ड फ्लिप फ्लॉप, वन इज कॉल्ड लॅचेस, अदर वन इज कॉल्ड रजिस्टर्स. ही तीन प्रकारची कम्प्युटर डिव्हाइसेस मेमरी बनवण्यासाठी वापरली जातात. थोडंसं हे वाचून दाखवतो. ओके. ऑल मेमरी एलिमेंट्स मेड अप ऑफ गेट्स अँड स्टोअर स्टेट दॅट इज दे मेमराइज. हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे मी जसजसं आपलं लेक्चर प्रोग्रेस होईल तसतसं तुम्हाला अजून अजून क्लिअर होत जाईल. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे, आता आपण जेव्हा कॉम्बिनेशनल सर्किट बघितली त्या कॉम्बिनेशनल सर्किट्स मध्ये तुम्ही त्या सर्किटला इनपुट दिलं की त्याचं आउटपुट बिट तयार होते. पण ते इनपुट दिलं कीच फक्त आउटपुट बिट तयार चेंज होते आणि ती दिसते आणि ती आउटपुट बिट एकदाच दिसते, परत परत दिसत नाही. एकदा कोणी ती आउटपुट बिट वाचली का ती संपली, मग ते सर्किट नल होऊन जात, शांत होत. त्याने मगाशी मला काय व्हॅल्यू दिली होती हे समजत नाही, म्हणजेच ते सर्किट ती व्हॅल्यू मेमराइज करत नाही. पण ही जे सिक्वेन्शियल सर्किट असतं त्याच्यात ते जे म्हणताय की इट स्टोअर्स द स्टेट, याचा अर्थ काय? या सर्किटला तुम्ही इनपुट दिला आणि त्याने आउटपुट बिट 1 असं सांगितलं, तर ती त्याची झाली स्टेट की मी आउटपुट बिट 1 दिली होती आणि ती स्टेट तो परमनंटली स्टोअर करतो. म्हणजे केव्हाही तुम्ही आउटपुट टर्मिनलकडे गेला की तुम्हाला एक सारखा तिथे ती 1 बिट किंवा 0 बिट जी काही बिट त्याने स्टोअर केली होती ती तशीच्या तशी एक सारखी तुम्हाला मिळत राहते, तुम्हाला दिसत राहते. आणि म्हणून असं म्हणतात की धिस सर्किट मेमराइजेस द व्हॅल्यू. तो ती व्हॅल्यू लक्षात ठेवतो. किती वेळ ती स्टेट त्याची तशीच राहते? जोपर्यंत तुम्ही इनपुट चेंज करत नाही आणि ती व्हॅल्यू चेंज होत नाही तोपर्यंत तो ती व्हॅल्यू कंटिन्युअसली दाखवत राहतो. याचाच अर्थ काय? त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू त्याने दाखवली होती ती त्याने मेमराइज केली आणि जोपर्यंत कम्प्युटर ऑन आहे किंवा त्याचं इनपुट चेंज होत नाही तोपर्यंत ती स्टेट चेंज होत नाही आणि ती आपल्याला दिसत राहते. ठीक आहे. Alright, so that is the meaning of all memory elements made up of gates and store state that is they memorize.
the output from any memory element depends both on the inputs and state or previous memorized output or a memorized value. कॉम्बिनेशन सर्किट मध्ये काय होतं, तुम्ही एक इनपुट देता आणि हे आउटपुट वाचलं जातं, संपलं का? तर ते आउटपुट जे आहे ते तुम्ही कुठलं गेट वापरलंय आणि तुम्ही काय इनपुट्स दिलात, सिंगल बिट दिलात किंवा डबल बिटचं इनपुट दिलात, जे काही इनपुट दिलात त्याच्यावरच फक्त डिपेंडंट असतं व्हॅल्यू आणि ते एकदा दाखवलं की व्हॅनिश होतं, ते दिसत नाही परत. पण ह्या सिक्वेन्शियल सर्किटमध्ये कसं असतं, तो त्याचं जे आउटपुट आहे ते त्याचं जे नवीन इनपुट आलेलं आहे ते आणि त्याची प्रिव्हियस स्टेट, आधी त्याने जे आउटपुट कॅल्क्युलेट केलं होतं दॅट इज इट्स प्रिव्हियस स्टेट, तर त्या दोन्ही गोष्टींवर त्याचं आउटपुट अवलंबून असतं. आता ते काय, ते नंतर जेव्हा आपण एक्झॅक्टली सर्किट कसं काम करतो ते बघणार तेव्हा तुम्हाला हे समजेल. ठीक आहे ना? ओके. The all logic blocks containing memory element contain state and are sequential circuits. FF and latches are the simplest memory elements. In both FF, which is flip-flops, and latches output value is the stored state inside the element. Stored state म्हणजे जी मी व्हॅल्यू मागे दाखवली होती तीच व्हॅल्यू तो स्टोअर केली आहे आणि प्रत्येक वेळी तो दाखवत राहतो. आणि मगाशी मी जसं म्हणालो तसं मी ऑक्झिलरी मेमरी बद्दल इथे लिहिलेलं आहे. तर ऑक्झिलरी मेमरी is very slow, hence that is the reason computer need this internal memory which is electronic memory. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घे, हे सगळं कशासाठी. आता या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे, 8 अधिक 2 गुणिले 5, 8 आणि 2 10, 10 गुणिले 5 50, असं त्याचं उत्तर कम्प्युटरला कॅल्क्युलेट करायचंय, बरोबर. तर त्याच्यासाठी कम्प्युटरला काय करावं लागतं, हे 8, हे 2, हे 5 आणि 8 अधिक 2 10 हे इंटरमिडिएट उत्तर आणि फायनली ते जे फायनल उत्तर आलेले 50, हे 5ही नंबर कम्प्युटरला मेमरीमध्ये स्टोअर करावे लागतात. तर हा नंबर जेव्हा तो स्टोअर करतो करायला, मग त्याला हे स्टोअर करायला काय वापरलं जातं, ही मेमरी इलेक्ट्रॉनिक मेमरी वापरली जाते. मग तो कसं काम करतो, आधी 8 स्टोअर करतो, 2 स्टोअर करतो आणि 5 स्टोअर करतो आणि हे इक्वेशन स्टोअर करतो. मग तो 8 अधिक 2 10 करतो. आता 10चं जे उत्तर आलंय ते 10 त्याला कुठेतरी स्टोअर करायला पाहिजे, कारण त्याला 10 वापरून पुढचं गणित करायचंय, 10 गुणिले 5 करायचंय, बरोबर. मग ते 10 स्टोअर होतं, 50 स्टोअर होतं. आणि मग अशा पद्धतीने कम्प्युटर ही कम्प्युटरची इंटरनल मेमरी वापरून कम्प्युटेशन करतो. ठीक आहे ना? ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आता इथे मी जर 2च्या ऐवजी 8च्या ऐवजी नंबर मी 9 केला, तर 8च्या ऐवजी 9 केला तर 9 अधिक 2 किती होतात, 11 होतात. म्हणजे माझे नवीन नंबर काय तयार होतात, 9, 2, 5, 11 आणि 11 5 55, हे वेगळे 5 नंबर तयार होतात. त्याच्यात आता अजून एक लक्षात घ्या, मला नुसतं मेमराईज करायचं नाही, मला कोऑर्डिनेटेड मेमरायझेशन करायचंय. म्हणजेच काय, हे सगळे नंबर मला एकाच वेळी चेंज केलेले दाखवायचे, म्हणजेच ते सिंक्रोनसली चेंज करायचे. याचा अर्थ काय बघा, आता मी कुठेतरी हे 8, 2 आणि 5चा इक्वेशन डिस्प्ले केलेलं आहे, बरोबर. तर मी 8, 9 चेंज केला पण माझं उत्तर 50च दिसत असलं तर एका मिली सेकंड मध्ये किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला काय दिसणार, 9 गुणिले 5 बरोबर 8 आणि 2 10, 10 गुणिले 5 बरोबर 50, म्हणजे 9 अधिक 2 गुणिले 5 बरोबर 50 दाखवणार इन्स्टेड ऑफ 55. तर याचा अर्थ काय, तर मेमरीमध्ये तो ज्या व्हॅल्यू चेंज करतो, ज्या ज्या व्हॅल्यू ज्या एकत्र आहेत आणि त्या एकत्र चेंज झाल्या पाहिजेत, इंडिव्हिज्युअली कोणाला दिसल्या नाही पाहिजेत, म्हणजेच काय, त्या सिंक्रोनसली चेंज झाल्या पाहिजे. तर मेमरीमध्ये ही अजून एक रिक्वायरमेंट आहे की बाबा रे, नुसती एक बिटच चेंज करून मेमराईज नाही करायची, अशा बऱ्याच बिटचा एक वर्ड बनलेला असतो, त्या सगळ्या बिट्स एकाच वेळी चेंज झाल्या पाहिजे. म्हणजे त्या चेंज होताना जो काही मला वेळ लागला त्याच्यामध्ये मला 8च्या ऐवजी भलतच काहीतरी दिसलं नाही पाहिजे, फायनल नंबर जो आहे तो 8च मला दिसला पाहिजे. बरं, आता त्या सगळ्या बिट्स एकत्र सिंक्रोनसली चेंज झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर इथे 3, 5 नंबर आहे,
मग हा फक्त एक वर्ड नाही सिंक्रोनसली चेंज झाला पाहिजे, पाचीच्या पाची वर्ड सिंक्रोनसली मेमरीमध्ये मेमराईज झाले पाहिजे. म्हणजे ते चुकीचं चुकीचं पिक्चर मला दिसलं नाही पाहिजे. तर चेंजिंग दिस मेमरी एलिमेंट्स ऑर मेमरी व्हॅल्यूज सायमल्टेनियसली ही अतिशय रिक्वायरमेंट आहे, कंपल्सरी मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. So these circuits have to be synchronous. Yes, there could be some of the memory elements which are absolutely not dependent on anything. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जगात काय चाललंय त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाहीये, त्याने फक्त आपली व्हॅल्यू चेंज करायची आणि डिस्प्ले करायची. So those are asynchronous. So there are asynchronous elements also, but majority of the sequential circuits have to be synchronous. ठीक आहे. आणि कन्फ्युज काही काळजी करू नका, आता जेवढं समजतंय तेवढं रजिस्टर करा. जसजशी मोर एक्झाम्पल्स, ट्रूथ टेबल्स, एक्झॅक्ट सर्किट कसं काम करतं ते जसजसं तुम्ही बघत जाल तसतसं तुम्हाला हे छान पद्धतीने समजेल. ओके, आता मी मगाशी जे म्हणालो सिंक्रोनस सर्किट्स, तर ते इंग्लिशमध्ये वाचतो आणि मग जेवढं जमेल तेवढं मराठी ट्रान्सलेट करतो. दी सिक्वेन्शियल सर्किट्स ट्रान्झिशन from one state to another state governed by a single regular repetitive common clock signal. म्हणजेच काय, जेव्हा कम्प्युटर मेमरी चेंज करतो सायमल्टेनियसली सगळ्यांची सायमल्टेनियसली चेंज व्हायला पाहिजे, ती एका कॉमन क्लॉकने घड्याळाने कंट्रोल केली जाते. म्हणजे सगळ्यांना सांगितलं जातं घड्याळ चेंज झालं, टायमर चेंज झाला, चला चेंज करा. समजलं का? So these are all governed by common clock signal. All changes in such circuits are synchronous by the clock signal. म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर क्लॉक सिग्नलला सगळ्या व्हॅल्यू एकाच वेळी चेंज होतात. Almost all digital circuits in the real world are synchronous. Example, Intel processor running at 3 gigahertz. These numbers refers to the clock signal frequency that determines how the processor perform its Boolean evaluation in the logic gates on the chip. याचा अर्थ काय नंतर सांगतो. सो 3 gigahertz हा जर तुम्ही कम्प्युटर विकत घेतलेला असेल तर these 3 gigahertz is my clock period, is the frequency. ज्या वेळामध्ये सगळ्यांना आपली कम्प्युटेशन फिनिश करायची असतात 3 गिगाहर्ट्झ मध्ये. समजलं? आणि asynchronous circuit, these digital circuit goes from one state to another state not governed by clock signal. त्याचा अर्थ काय, आता आता बोर्डवर एखादी व्हॅल्यू लिहिलेली असेल ती कुठेच कोणीच कम्प्युटेशन साठी वगैरे वापरत नाही, ती फक्त तिथे लिहिलेली आहे. तर ती कधीही चेंज झाली सिंक्रोनसली असिंक्रोनसली तरी काही फरक पडत नाही. तर अशा ज्या मेमराईज करायच्या व्हॅल्यूज असतात त्या असिंक्रोनस सर्किटने चेंज होतात. म्हणजेच काय, त्या असिंक्रोनस सर्किट डज नॉट वर्क ऑन अ क्लॉक. इनपुट चेंज झालं रे झालं की त्याची मेमराईज्ड व्हॅल्यू चेंज होते. पण सिंक्रोनस सर्किट मध्ये नुसतं इनपुट चेंज होऊन फायदा नाही, इनपुट चेंज जरी झालं तरी तो जोपर्यंत आपला टाइम येत नाही, क्लॉकची एज येत नाही, क्लॉकचा सिग्नल मला मिळत नाही, तोपर्यंत मी त्या व्हॅल्यू चेंज करणार नाही. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस सर्किट्स. ओके, क्लॉक, आता हे जे मी सांगितलं, आता क्लॉक फक्त अंडरस्टँड करून घ्या. Okay, clock is also an electronic device, also generated by some electronic device like gates. It is a free running signal with a fixed cycle time and oscillates between high and low values. The clock period is the time for one full cycle. The clock frequency is simply the inverse of the cycle time. The clock cycle time or clock period is divided into two portions. That is, when the clock is high and when the clock is low. याचा अर्थ काय, त्या खालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. Clocks are needed in sequential logic to decide when an element that contains state should be updated. Synchronously changes करायचं आहे. तर हे जे क्लॉक आहे ते कसं बघितलं जातं डिव्हाइस आणि काय एक्झॅक्टली त्या क्लॉक मधलं
सांगतं समोरच्या डिव्हाइसला की हो बाबा रे आता तुझी एलिमेंट चेंज कर. ओके, तर तुमचं क्लॉक सायकल म्हणजे हे सगळं जे काही लिहिलेलं आहे ते तो काय एक्सप्लेन करतो इकडे. इथे आता ही एक वेव्ह आहे. आता हे समजा की हे लो व्होल्टेज आहे आणि हे हाय व्होल्टेज आहे, बरोबर ना. तर आता इथे काय झालं, इथे इथे ह्यावेळी सडनली तो हाय व्होल्टेजला गेला आणि मग ते हाय व्होल्टेज एका काही ठराविक पिरियड पर्यंत सेम राहतं आणि मग तो सडनली लो व्होल्टेजवर जातो. मग ते लो व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं आणि मग तो परत हाय व्होल्टेजवर जातो. तर ही जी एज आहे जिथे त्याने शूट केलं हायर व्होल्टेजला लोअर व्होल्टेज वरून, दॅट इज कॉल्ड रायझिंग एज. आणि ज्या एजला तो खाली पडला आणि शून्य झाला त्या एजला म्हणतात फॉलिंग एज. समजलं का. तर ह्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, तर तो सिंक्रोनसली क्लॉक कसं डिसाइड करतं की आता तुम्ही चेंज करा. तर क्लॉक आता बऱ्याचशा कम्प्युटरमध्ये हे जे स्टेट एलिमेंट चेंज किंवा मेमरीची व्हॅल्यू चेंज करायची असते ती आयदर ह्या रायझिंग एजवर चेंज होते किंवा या फॉलिंग एजवर चेंज होते. त्याचाच अर्थ काय, आता मी इथे हायर एजवर गेलो की लगेच सगळ्यांना सांगतो बाबा रे सगळ्यांनी आपापल्या व्हॅल्यू चेंज करा, रिफ्रेश करा, आणि मग ते व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. तर ही जी रायझिंग एज आहे टिल नेक्स्ट रायझिंग एज हा जो पिरियड आहे दॅट इज दॅट क्लॉक फ्रिक्वेन्सी, दॅट इज अ क्लॉक पिरियड. याचाच अर्थ काय, ही एज आली की तुम्ही तुमच्या व्हॅल्यू रिफ्रेश करायला सुरुवात करा. तुम्ही 10 जण असाल, 10 सर्किट असाल तर 10 मध्ये एक थोडा लवकर चेंज करेल, दुसरा थोडा थोडा जास्त वेळ घेईल, पण सगळ्या 10 जणांनी या दोन एजच्या मध्ये आपापल्या व्हॅल्यू रिफ्रेश करायच्या. आणि मग कम्प्युटर असं गृहीत धरतो की या अप्पर एज रायझिंग एज नंतर ही रायझिंग एज येईपर्यंत जो काही क्लॉक पिरियड आहे, जो काही वेळ लागलेला आहे त्या वेळेमध्ये सगळ्यांनी आपापल्या व्हॅल्यू चेंज केलेल्या आहे. आता मी सगळ्यांच्या 10च्या 10 व्हॅल्यूज गृहीत धरीन किंवा दाखवेन. समजलं. सो दिस इज clock edged triggered technology. There are different clocking methodologies, but we are going to use only edge triggered clocking. म्हणजेच काय, ही रायझिंग एज आली की मेमरी एलिमेंट चेंज करा, चेंज करायला सुरुवात करा, आणि ही रायझिंग एज यायच्या आधी तुमची कॅल्क्युलेशन फिनिश झाली पाहिजे, तुमची सर्किट तेवढी पॉवरफुल पाहिजे, तुमचा कम्प्युटर तेवढा पॉवरफुल पाहिजे, तुमच्या कम्प्युटरचा सीपीयू तेवढा पॉवरफुल पाहिजे. त्याने या वेळेमध्ये त्याला जे काम दिलेलं आहे स्टेट चेंज करायचं ते त्याने चेंज केलं पाहिजे. That's it. So this is clock edge triggered clocking, edge triggered clocking. It means that all the state changes occur on a clock edge, that is when transition to new value. From old value to new value transition happens between these two edges. It starts at the rising edge and it ends at the next rising edge. All right. So this is what is clock and how clock is used. तुम्हाला काळजी करू नका, सर्किट मध्ये जेव्हा हे क्लॉक वापरलं असेल तेव्हा तुम्हाला. ओके, क्लॉक ऑर सिंक्रोनस सिस्टम. मगाशी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच इथे दिलेलं आहे. इन दिस सिस्टम स्टेट एलिमेंट्स चेंज at active clock edge. Change means the value of the data input to a state element is sampled, output calculated and stored or memorized in the state element. हे एवढं सगळं त्या क्लॉक एजचा जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये तो चेंज करतो. म्हणजेच काय, सगळेच्या सगळे आपली कामं त्या तेवढ्या वेळेमध्ये फिनिश करतात. दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड सिंक्रोनस चेंज. सिंक्रोनस ट्रान्झिशन ऑफ माय ओल्ड व्हॅल्यू टू न्यू व्हॅल्यू. माझी जुन्या व्हॅल्यू कडून मी नवीन व्हॅल्यू कडे गेलो तेवढ्या वेळेमध्ये. When edge trigger happens, the sampling process is instantaneous. तो लगेच इनपुटचा सॅम्पल घेतो, मला काय इनपुट आलेलं आहे आणि कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतो आणि आउटपुट बनवतो. The problem that could occur if signals were sampled at slightly different times. मगाशी जे म्हणालो, प्रत्येकाने सॅम्पलिंग थोडंसं वेगवेगळ्या वेळी केलं की इंटरमिडिएट रिझल्ट काहीतरी विचित्र दिसणार. कारण सगळ्यांनी आपले नंबर चेंज करून झालेले नाहीत, अर्ध्यांनीच नंबर चेंज केलेले झालेले. तर त्याच्यामुळे ऍक्च्युअल इनपुट काहीतरी वेगळं दिसणार आणि आउटपुट त्याच्याशी काही संबंधित नसेल असं आउटपुट दिसणार.
So that is the problem. And that is the major constraint in this system, is that the signals that are written into state elements must be valid when the active clock age occurs. म्हणजेच काय, ज्या क्लॉकला मी चेंज होणार त्या एज पर्यंत माझी जी इनपुट व्हॅल्यूज आहेत ती पण स्टेबल असली पाहिजे. म्हणजे त्यांना सुद्धा स्टेबल झालेली असली पाहिजे. मी जेव्हा कम्प्युटेशन सुरुवात करणार तेव्हा मध्येच 10 पैकी एक इनपुट मला नाही म्हटलं पाहिजे, अरे अरे थांब, मी माझं इनपुट कम्प्युटेशन संपलेलं नाहीये, जरा थांब, मला वेळ लागतो. समजलं का? सो दॅट इज द प्रॉब्लेम. अ सिग्नल इज अ व्हॅलिड इफ इट इज स्टेबल, नॉट चेंजिंग. म्हणजेच काय, मी आता हे इनपुट त्याला मी सांगितलं की ओके आता 10 गुणिले 2 करायला मी रेडी झालोय आणि माझं आता गणित सोडवायला मी सुरुवात झालोय, तर मध्येच 10चे 11 झाले, गणित सोडवताना पुन्हा 11चे 10 झाले, तर दॅट इज अनस्टेबल, दॅट इज नॉट ऑफ एनी यूज टू अस. अशी जर चेंजिंग व्हॅल्यू असेल, मी कम्प्युटेशन करत असताना मध्येच ती चेंज होत गेली, तर त्याला काही अर्थ नाही. तर म्हणून ते म्हणतायत की द ऑल चेंज स्टेट्स ऍट एज ऑफ अ क्लॉक have to be stable, have to be valid, non-changeable. ठीक आहे? Alright. हे जास्त ते थेअरीसाठी आहे, पण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन वगैरे तुम्ही बघाल तर हळूहळू हे सगळं समजून जाईल. Okay. Now this figure shows the relationship among the state elements and the combinational logic blocks. आता कॉम्बिनेशनल लॉजिक ब्लॉक आपण बघितलं, अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट मध्ये आपण ऍडर, डिकोडर, मल्टिप्लेक्सर ही सगळी डिव्हाइसेस बघितली. पण ती डिव्हाइसेस त्यांनी जे काम केलेलं आहे ते मेमराईज करत नाही, ते फक्त कम्प्युटेशन करतात. त्यांना इनपुट दिलं की ते आउटपुट बनवतात. तर नुसती कम्प्युटरकडे मेमरी असून फायदा नाहीये ना. ती मेमरीमध्ये ती मेमराईज तुम्ही का करता? कोणाला तरी त्या व्हॅल्यू वापरून कम्प्युटेशन करायचंय, कुठल्या तरी कॉम्बिनेशन लॉजिक सर्किटला ते कम्प्युटेशन साठी ती मेमरी वापरायची. सो दिस इज द रिलेशनशिप. एक स्टेट एलिमेंट आपलं जे मेमराईज केलेली व्हॅल्यू आहे ती या कॉम्बिनेशन लॉजिक स्टेटला देतो, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटला देतो, आणि हे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आपलं कम्प्युटेशन करते आणि त्याचं जे उत्तर आहे ते दुसऱ्या स्टेट एलिमेंट मध्ये स्टोअर करते. 10 गुणिले 2 बरोबर 20. 10 आणि 2 इथे स्टोअर झाले होते, स्टेट एलिमेंट 1, स्टेट एलिमेंट 3, आणि ती दोन्ही व्हॅल्यू याला दिल्या त्यांनी, आणि मग याने कम्प्युटेशन करून तिसऱ्या एलिमेंट मध्ये त्याचं उत्तर स्टोअर केलं. समजलं का? The inputs to a combinational logic block come from a state element. म्हणजे जी मेमराईज केलेली आहे, जे मेमरी डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे तो ती कॉम्बिनेशन लॉजिकला फीड करतो. आपण हाताने 5 लिहित नाही तिकडे, आपण त्याला सांगितलंय की 5 फळं गुणिले 2 रुपये, तर तो 5 फळं म्हणजे 5 नंबर स्टोअर करून ठेवतो कुठेतरी, आणि मग कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटला देतो. म्हणून त्याला इनपुट स्टोअर करायला पण मेमरी एलिमेंट लागतात आणि आउटपुट स्टोअर करायला पण मेमरी. Okay. The state elements whose output change only after the clock age provide valid inputs to the combinational logic block. म्हणजे जी इनपुट बरोबर फक्त एज वर चेंज होतात तीच स्टेबल इनपुट्स असतात, तीच राईट इनपुट असतात, आणि मग त्याच वेळी ती कम्प्युटेशन मध्ये वापरली जातात. ती फ्लक्च्युएट होत असताना त्याचं इनपुट कामाचं नसतं, ते तुम्ही वापरू शकत नाही. ते स्टेबल झालेलं असायला पाहिजे एका पर्टिक्युलर क्लॉक एजवर. ओके. To ensure that the values written into the state elements on the active clock age are valid, the clock must have a long enough period. म्हणजेच काय, जर 10 जण असतील, सायमल्टेनियसली चेंज होत असतील, तर त्या 10 मध्ये जो कोण मॅक्झिमम वेळ घेतो दॅट इज मिनिमम टाइम रिक्वायर्ड फॉर क्लॉक पिरियड. म्हणजेच काय, जो जास्त वेळ घेतो तो पण या क्लॉक पिरियड मध्ये काम फिनिश करू शकला पाहिजे. याचाच अर्थ काय, क्लॉक पिरियड हॅज टू बी ग्रेटर दॅन मिनिमम टाइम रिक्वायर्ड टू डू द वर्क. So clock must have long enough period so that all the signals in the combinational logic block stabilize, and then the clock age samples those values for storage in the state elements. This constraint sets a lower bound on the length of the clock period, that is, it cannot be less than minimum length required so that all the state elements are valid. So clock has to be sufficiently enough. All right. मला माहिती नाही तुम्ही कधी हे बघितले आहेत का एरर. तुम्हाला कधीतरी कम्प्युटरमध्ये काम करताना
टाइम स्लाइस एरर नावाचा प्रकार एक एरर कधी तुम्ही बघितला असेल. त्या टाइम स्लाइस एरर इज नथिंग बट CPU could not finish operation within that clock period. That is called time slice error. आणि असं जर झालं तर ते सर्किट गडबड होतं आणि मग ते जे काही कम्प्युटेशन तो करतोय त्याने ते चालू केलेलं आहे ते सगळं अबॉर्ट होतं, ते सगळं पाण्यात जातं. Okay. Some state elements will be written on every clock edge while others will be written only under certain conditions. मगाशी सांगितलं तसं सिंक्रोनस असिंक्रोनस. क्लॉक एज वर सगळे जर चेंज होत असतील एकाच क्लॉक एज वर ते सिंक्रोनसली चेंज होतात. आणि मगाशी एक अनदर एनिमल मी म्हणालो की नाही त्याला फरक पडत नाही कधी चेंज झाला. दोज आर असिंक्रोनस. So what basically this is what explains what I told you just 5 minutes ago. The right signal must still be gated with the clock so that the update occurs only on the clock edge if the right signal is active. One other advantage of age-triggered methodology is that it is possible to have a state element that is used as both an input and output to the same combinational logic block. याचा अर्थ काय? मगाशी मी म्हणालो की मेमरीचं जे सर्किट असतं त्या सर्किटचं फंक्शन इज डिपेंडिंग ऑन इनपुट ऑल्सो अँड द आउटपुट ऑल्सो. म्हणजे ते आउटपुट त्याला परत इनपुट म्हणून वापरायचं असतं. तर ह्याच्यामध्ये क्लॉक एज टेक्नॉलॉजी कामाला येते. का? कारण हे इनपुट या ट्रिगरवर चेंज झालं रे झालं की मग तो त्या क्लॉक पिरियड मध्ये त्याचं कम्प्युटेशन करतो आणि मग त्या क्लॉक पिरियड मध्ये क्यू चेंज होतो आणि मग तो चेंज क्यू झालेला क्यू पुढच्या एजवर त्याला मिळतो. म्हणजेच काय ते काम सिंक्रोनसली होतं. मध्येच त्याला चुकीचं आधीची स्टेट चुकीची मिळत नाही. तर म्हणून क्लॉक एज इज यूज. आणि ते कसं का तुम्हाला ऍक्च्युअल सर्किट बघाल तेव्हा समजेल. In practice, care must be taken to prevent risk in such situations and to ensure that the clock period is long enough. All right. Now let us see how to construct the state elements using clocks, how to construct a sequential circuit, how to construct a memory element. या सगळ्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलेलं आहे. It is a element, state element, it is a sequential circuit, it is a memory unit. याडा. Okay. The major memory devices are latches. Okay. Now what is a latch? It is a device with exactly two stable states, high and low, and having a feedback path. म्हणजेच काय? हे जे डिव्हाइस आहे याला फक्त दोन इनपुट असतात आणि त्यातलं एक इनपुट जे असतं ते त्याने जे आउटपुट कॅल्क्युलेटेड केलेलं असतं ते फीडबॅक केलेलं असतं. ते आउटपुट परत त्याला त्याच्या एका टर्मिनल मध्ये इनपुट म्हणून दिलेलं असतं. दॅट इज कॉल्ड फीडबॅक लूप. समजलं का? तर आता इथे 0 बाईट आहे आणि इथे आउटपुट बिट 1 आहे, 0 आणि 1. तर ही 0 आणि 1 घेऊन तो कम्प्युटेशन करणार आणि त्याचं जे उत्तर आहे सपोज आता ते 1 चेंज झाला 0 की मग तो 0 परत इकडे येणार आणि याला फीड करणार. Okay, so latch is a device with exactly two stable states, high, low, and having a feedback path. So information can be retained by the device and make it a memory device. म्हणजेच काय? तो एक सारखा तेच आउटपुट घेणार, ते वापरून परत कम्प्युटेशन करणार आणि तेच आउटपुट परत 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 तो दाखवत राहणार. म्हणजेच आपल्याला काय वाटणार की तो परत परत सेम व्हॅल्यू दाखवतोय. म्हणजेच काय? त्याने ती व्हॅल्यू मेमराइज केलेली आहे. ठीक आहे. It latches into a bit and it hold it in place. It is not synchronous and don't operate on clock edge. So certain latches do not operate on clock. तो it latch onto the bit. म्हणजेच काय? तो पकडतो ती बिट आणि मग ती बिट एक सारखी कॅल्क्युलेट करत राहतो रिपीटेडली आणि तीच बिट तुम्हाला तो दाखवत राहतो. दॅट इज कॉल्ड लॅचिंग. आय लॅच्ड इट. मी त्याला घट्ट पकडलं. ओके. ASR latch, set reset latch. It is an asynchronous device and works independently of clock signals and relies only on the state of the set and reset inputs.
and its state. It can be created with two NOR gates having cross feedback loop. It can also be made using NAND gates. तर हे एसआर लॅच कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं आणि ते कशावर डिपेंडंट असतं, जास्त लक्ष देऊ नका. ऍक्च्युअल डायग्राम, सर्किट डायग्राम आणि ऍक्च्युअल वर्किंग बघितलं की तुम्हाला ते समजेल. अनक्लॉक्ड एसआर लॅच, त्याच पुन्हा इथे सगळं काही डेफिनेशन दिलेलं आहे. तर हे मी सगळं काही वाचत नाही, हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइड वरून एक्झॅक्टली एक्सप्लेन करतो मराठीमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. हे तुम्ही नंतर वाचून घ्या, नाही तर मी पटकन वाचून घेतो. It is the simplest memory element having no clock input. याला clock input नसतं, and built from a pair of two NOR gates. The outputs Q and Q dash represent the value of the stored state and its complement. म्हणजेच काय, जर Q ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट 1, Q ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट 0. When neither S nor R are asserted, the cross-coupled NOR gates act as inverters and store the previous value of Q and Q dash. अशा पद्धतीने तो आपली प्रिव्हियस व्हॅल्यू स्टोअर करतो आणि मेमराईज करतो. याच्यामध्ये एक फ्लॉ आहे, तो फ्लॉ मी तुम्हाला ऍक्च्युअली डायग्राम आणि टेबल एक्सप्लेन करून दाखवतो. तर हे एसआर लॅच कसं काम करतं. फॅन्टास्टिक. आतापर्यंत जी बडबड केली ती सगळी इथे पाहून घ्या. ठीक आहे, ऑलराईट, ओके. अनक्लॉक्ड एसआर लॅच, तर ते कसं बनवलेलं आहे. दिस इज अ नॉर गेट, म्हणजेच ऑर गेट, त्याची जी व्हॅल्यू येते त्याला इन्व्हर्ट केलं की दॅट इज अ नॉर गेट. तर आता फार सिंपल आहे, इथे बघा. याला दोन इनपुट दिलेली, हे दोन्ही जोडले गेलेले आहेत एकमेकाला, आणि याला एक रिसेट बिट दिली जाते. हे जे पहिलं गेट आहे, गेट 1, त्याला रिसेट बिट आहे, आणि हा जो ऑर गेट आहे, नॉर गेट आहे, त्याचं जे आउटपुट आहे ते फीड केलेलं आहे. तर याचं आउटपुट याला फीड केलेलं आहे, आणि या गेटचं हे जे क्यू आउटपुट आहे ते पहा याला फीड केलेलं आहे. आता ते काम कसं करतं. सो दिस इज युअर लॅच, एसआर लॅच. हाऊ डज धिस सर्किट मेमराइज व्हॅल्यू ऑफ क्यू. आता तुम्ही कम्प्युटर चालू केला रे केला की हे जे सर्किट आहे या सर्किटची स्टेट काय असते. जेव्हा तुम्ही सुरुवातीला करता तेव्हा ती नल व्हॅल्यू असते, कारण त्याला काहीच इनपुट दिलेलं नाही आणि त्याने काही काम पण केलेलं नाही, ते फक्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑन झालेलं आहे. सो आर क्यू डॅश अँड आउटपुट ऑफ फर्स्ट गेट इज क्यू. S and Q are input of second gate and output is Q dash. So all of them are null. ठीक आहे. आता आपण काय केलं, त्याची आर बिट चेंज केली आणि 0 केली. आर बिट 0 केल्याबरोबर 0 or null is 0, आणि त्या 0 ला इन्व्हर्ट केलं की माझं आउटपुट तयार झालं 1. सो हा जो येलो बॅकग्राऊंड आहे दॅट इज वी चेंज द इनपुट, असं रेफर करा सगळीकडे. ओके. आता काय झालं, हा 0 आपण चेंज केला, 0 और नल, त्या क्लॉक पिरियड जो आहे ही एज त्याच्यामध्ये त्याने याला 1 केला, आणि मग क्रॉस कपल्ड असल्यामुळे त्याने पुढच्या गेटचा Q1 केला, कारण इथे त्याने Q1 कॅल्क्युलेट केला, तो 1 त्याने या सेकंड गेटला फीड केला. आपण बघितलं डायग्राम मध्ये, दिस Q इज फेड टू दिस गाय. So null 1 0. Now null or 1 is 1 and inverse of 1 is 0. So 0 झाला. आता बघितलं का याच्यामध्ये काय झालं. आता हा कंटिन्युअसली या स्टेट मध्ये राहणार. कसा, इथे तो Q डॅशचा आउटपुट 0 घेत राहणार, जे इथे 0 आहे, तो 1 कॅल्क्युलेट करणार आणि तो 1 याला फीड करणार. समजलं. त्यामुळे आता काय होणार, हे सर्किट जोपर्यंत तुम्ही इनपुट चेंज करत नाही, एस किंवा आर चेंज करत नाही, तोपर्यंत ते सर्किट एकसारखं फिरत राहणार. त्याला एकसारखं इनपुट मिळत राहणार, तो एकसारखा क्यू कॅल्क्युलेट करत राहणार, एकसारखा तो क्यू फीडबॅक करणार, आणि तो क्यू त्याने फीडबॅक केल्यामुळे परत इनपुट चेंज झालं, परत आउटपुट चेंज झालं, परत आउटपुट त्याने फीडबॅक केलं, असा तो फिरत राहणार. आणि त्याच्यामुळे त्याची जी क्यू ची व्हॅल्यू आहे 1,
आणि क्यू डॅश ची व्हॅल्यू जी आहे 0 ती आपल्याला ते सर्किट ऑन असेपर्यंत दिसत राहणार. दॅट इज कॉल्ड मेमरायझेशन बाय दिस सर्किट विच इज कॉल्ड अ स्टेट एलिमेंट. आता त्याने क्यू ची व्हॅल्यू 1 स्टोअर केली. आता कोणीही कितीही वेळा या क्यू टर्मिनल कडे येऊ दे, या क्यू टर्मिनल कडे येऊ दे, तो ती व्हॅल्यू 1च पाहणार. म्हणजेच काय, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट मध्ये काय, तुम्ही इनपुट दिला, क्यू चेंज झाला, क्यू वाचला, संपला का. तुम्ही जर परत त्या टर्मिनल आउटपुट टर्मिनल कडे गेला तर तुम्हाला क्यू दिसणार नाही. पण मेमराइज डिव्हाइसेस मध्ये तो क्यू तुम्हाला कंटिन्युअस दिसत राहणार. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट अँड sequential circuit. Both uses same gates, both do exact same work. The only difference is output is fed back as an input to that device and it continuously keep calculating Q. Thus, he memorizes Q. तो लक्षात ठेवतो ही मेमरी. तर आता हे 0 1 1 0 Q Q dash 1 0 Q dash is 0, inverse is 1. State 2, stable state. त्याच्यानंतर आता आपण काय केलं, आता आपण S ची व्हॅल्यू चेंज केली, 0 केली. तर 0 1 चा इनवर्स इज 1, सॉरी 0 और 1 इज 1 आणि 1 चा इनवर्स इज 0. मग हा 0 इकडे त्याने फीड केला आणि मग ह्या सर्किटने Q कॅल्क्युलेट केला 1 आणि Q डॅश 0. सो जरी मी हे 0 केला तरी आता मला स्टेबल स्टेट मिळाली, जी पूर्वीची स्टेट होती. असं मी चेंज करत गेलो. आता जर तुम्ही स्टेट 3 मध्ये 1 चेंज केला तर आता काय झालं, 1 और 1 इज 1, त्याचा इनवर्स इज 0. सेम थिंग, दिस 0 इज फेड बॅक हिअर आणि हा 1. तर आता परत सेम स्टेट आली त्याची. आता बघा आता काय झालं, आता आपण काय करतो आहोत, ही जी नल व्हॅल्यू होती आर ची त्याला आपण 1 केला. ओरिजिनल 0 होता. 1 और 0 is 1, त्याचा इनवर्स इज 0. Now that 0 is fed to this guy, null 0. OR of null 0 is 0, त्याचा inverse is 1. So Q dash became 1 and Q became 0. Again you got a stable state. इथे मी null लिहिलंय ते चुकीचं आहे, आपण 1 चेंज केलेलं आहे. So this is I'm sorry, this is null, right? कारण हा तुमचा इनपुट डिव्हाइस आहे, इनपुट टर्मिनल आहे आर, बरोबर ना. तर ती लुकबॅक फीड नाहीये, त्याच्यामुळे एकदा तुम्ही त्याला 1 दिला की तो 1 गेला, नल नल 1 0. पण हा जो 1 आहे हा कंटिन्युअसली फीडबॅक लूप मधून त्याला येत राहतो. सो नाउ द स्टेट इज नल 1 0 नल 0 1 1 0 0 1 व्हॅलिड स्टेट. क्यू जर 0 असेल तर क्यू डॅश मला 1 दिसतो आहे. सो स्टेट 5 इज व्हॅलिड. नाउ लुक ॲट द प्रॉब्लेम. आता सायमल्टेनियसली जर एस आणि आर चेंज झाले तर हे सर्किट गोंधळतं. कसं ते पाहून घ्या. इथे नलला आपण 1 केलं आणि इथे या नलला आपण 1 केलं, म्हणजे एस आणि आर सायमल्टेनियसली चेंज केलं. त्याच्यामुळे झालं काय, 1 और 1 इज 1 आणि त्याचा इनवर्स 0. 1 और 0 इज 1, त्याचा इनवर्स 0. सो Q इज ऑल्सो 0. Q dash is also 0. Now this is a wrong state. This is a flaw in SR latch. If S and R are simultaneously changed, then this circuit is flaky. भिरभिरलं आपलं सर्किट, तंतरली त्याची. Now it is not memorizing value correctly. तो Q पण 0 दाखवतोय आणि Q डॅश पण 0 दाखवतोय आणि एकमेकाला फीड करत राहिलाय. आता जी स्टेट आहे ती अनस्टेबल स्टेट आहे. तर त्यालाच ते काय म्हणतात, asserting S and R simultaneously can lead to incorrect operation depending upon how they were asserted or deasserted. The latch may oscillate or become metastable.
तर आता हे आहे लॅच. या लॅचला फंटॅस्टिक मेमोरायझेशन कॅपॅबिलिटी आहे, मस्त काम करतंय. पण हे लॅच मला वापरता येणार नाही, कारण या लॅच मध्ये एक फ्लॉ आहे, आणि तो फ्लॉ म्हणजे सायमल्टेनियसली एस आणि आर कॅनॉट बी सेट टू वन. चुकून जर ते दोघही एकाच वेळी 1-1 केले गेले तर दिस लॅच विल ब्रेक. समजलं का? तर आता समजलं फीडबॅक लूप म्हणजे काय. तो स्वतःलाच आपलं आउटपुट कसं इनपुट देतो हे डिव्हाइस, आणि तो जो क्लॉक पिरियड आहे त्याच्यामध्ये ही सगळी कामं फिनिश करून कशा सगळ्या व्हॅल्यू स्टेबल करतो, इनपुट पण स्टेबल करतो, आउटपुट पण स्टेबल करतो. अदर दॅन ओनली दिस वन कंडिशन, this latch memorizes bit fantastically with exception of this flaw. So this is the working of SR latch. ठीक आहे. तुम्हाला जर नाही समजलं तर मला पाठवा, पण आय थिंक इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. मी त्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून दाखवलेलं आहे. तर याच्यात या इंटरमिडिएट स्टेट तयार होतात. तर मगाशी मी जे म्हणालो की ह्या इंटरमिडिएट स्टेट कोणाला दिसल्या नाही पाहिजे. या इंटरमिडिएट स्टेटच्या वेळी तुम्ही या जर वरच्या 6 व्हॅल्यू बघितला तर तुम्हाला ते इनकन्सिस्टंट वाटेल. म्हणून त्याची फायनल स्टेट जी आहे ते सगळी कम्प्युटेशन स्टेबल झाली आणि दुसरी क्लॉक एज आली कीच मग ती तुम्हाला दिसणार. या इंटरमिडिएट स्टेट दाखवल्याच जाणार नाहीत तुम्हाला. मी या इथे इंटरमिडिएट स्टेट दाखवलंय की ते इंटरनल फंक्शनिंग कसं झालं ते दाखवण्यासाठी दाखवलेलं आहे. ऍक्च्युअल रिअल लाईफ मध्ये ह्या स्टेट नंतर तुम्हाला डिरेक्टली ही स्टेट दिसणार. या स्टेट नंतर तुम्हाला डायरेक्टली ही स्टेट दिसणार, प्रोव्हाइडेड यू चेंज दिस or this or this or this. ठीक है? Alright. So this is how SR latch is constructed and how SR latch does the computation and how it memorizes Q and Q dash. हा Q आणि Q dash कसा लक्षात ठेवतो जोपर्यंत R किंवा S चेंज होत नाही. फिरत राहतो आणि एक सारखा 1 1 1 1 1 देत राहतो, म्हणजे बल्ब जळत राहिलाय. ठीक. Alright. Clocked D-latch or transparent latch. Now this particular D-latch which overcomes the problem which we faced in SR latch. तर हा पण SR latch वापरतो, पण in addition to SR latch circuit there is additional circuit which is joined to this circuit which makes it little bit stable and it overcomes the problem of SR latch. तर तो कसा? तर मी आता तुम्हाला ही थेरी वाचून दाखवत नाही. आपण ही थेरी बघायच्या ऐवजी डिरेक्टली त्या डी लॅचचं वर्किंग बघू. ही थेरी तुम्ही वाचून घ्या नंतर. तर ते डी लॅच क्यू ची व्हॅल्यू कशी मेमोराइज करते आणि एस आणि आर चा जो प्रॉब्लेम आपण बघितला की दोघांना सायमल्टेनियसली सेट करतं काय, तर त्याच्यासाठी चला डी लॅचचं आपण सरळ कन्स्ट्रक्शन आणि इम्प्लिमेंटेशन बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. तर ती थेरी नंतर वाचू. डी लॅच इम्प्लिमेंटेशन आता तुम्ही जर बघितलात तर धिस एक ओके, तर तुम्ही इथून ते इथपर्यंत आपलं एसआर लॅच, त्याचं फंक्शनिंग मी तुम्हाला आता परत एक्सप्लेन करत. तर ह्याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची होती आपल्याला, तो जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता तो आर आणि एस सायमल्टेनियसली वन होता कामा नये, हीच काळजी घ्यायची. मग ती काळजी घेण्यासाठी ते जे आर आणि एस चं इनपुट हे सर्किट बनवतं, हे उरलेलं सर्किट. तर आपण फक्त हे उरलेलं सर्किट स्टडी करूया, आपण ह्याच्याबद्दल जास्त बोलूया नको. तर आता या सर्किटमध्ये काय आहे, तर या उरलेल्या सर्किटमध्ये हे अँड गेट आहेत दोन. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला एक इनपुट आहे दोघांना, सेम क्लॉक. The same clock is input to clock bit is input to this AND gate and this AND gate. It is the same clock which is supplying a bit to this. त्याच्यानंतर actual data bit जी मेमोराइज करायची आहे that is one value. आता इथे काय केलेलं आहे त्याने, आता ही जी डी बीट आहे ती ह्या गेटला त्याने तशीच्या तशी दिली. ऑलराईट. आणि ही जी बीट आहे डी बीट ती ह्या वरच्या अँड गेटला त्याने इन्व्हर्ट करून दिली, नॉट करून दिली. म्हणजे जर डी ची व्हॅल्यू 1 असेल तर ह्याला 1 मिळणार आणि ह्याला 0 मिळणार. समजलं का?
म्हणजे डिरेक्टली एस आणि आर ची व्हॅल्यू द्यायच्या ऐवजी त्याने सरळ सरळ डेटा बिटच दिली. त्याला डी लॅच का म्हणतात? बिकॉज इट स्टोअर दॅट डेटा बिट. तर आता इथे पहा, आता इथे मी हे कोड टेबल लिहिलेलं आहे. सपोज क्लॉक इज 0 म्हणजेच काय? दिस क्लॉक इज 0. हे अँड गेट आहे. सो इफ एनिथिंग इज अँडेड विथ 0, it is always 0. Doesn't matter what is the value of d. तर इथे आर पण तुमचा 0च येणार आहे आणि एस पण तुमचा 0च होणार. आणि आर आणि एस सायमल्टेनियसली 0 झाले तर एसआर लॅचला काही होत नाही. एसआर लॅच परफेक्ट काम करतं. सो क्लॉक इज क्लोज्ड. नाउ suppose d is 0 and one time d is 1. So 0 0 or 0 1, these are the two states. तर ह्याच्यामध्ये दोघांना 0 दिल्यामुळे हे एसआर लॅच जे आहे त्याची क्यू आणि क्यू डॅश ची व्हॅल्यू अनअफेक्टेड राहते आणि ती जी आधीची क्यू ची व्हॅल्यू होती ती मेमरी मध्ये राहते. आणि इथे एकाच वेळी एस आणि आर 1 होण्याची शक्यता अजिबात नाहीये. कसं? इथे बघा, 0 and 0 is 0, 0 and 1 is 0, S is 0, values are memorized. ठीक आहे. आता सपोज क्लॉकला तुम्ही ऑन केला आणि क्लॉकला ऑन केल्यानंतर जर डी 0 असेल तर आर ची व्हॅल्यू 1 होणार. का? कारण डी ची व्हॅल्यू 0 आहे. त्याला इन्व्हर्ट करून इकडे 1 आला. 1 and 1 क्लॉक ऑन आहे. 1 and 1 is 1. इथे 1 गेला. आणि R1 असला की तुमचं एसआर लॅच क्यू ला 0 करणार म्हणून त्याची 0 व्हॅल्यू त्याने स्टेट चेंज केली. सो व्हेन क्लॉक इज 1, D is 0, R is 1, S is 0, value of Q is 0, Q dash is 1. एसआर लॅचने ती क्यू कसा कम्प्युट केला सांगत नाही. तुम्ही ते प्रिव्हियस लेक्चर प्रिव्हियस स्लाइड परत पहा. सो 1 0 असेल. आता डी चेंज झाला आणि 1 झाला. डी चेंज झाला आणि 1 झाला की आर माझा 0 झाला कारण डी चा इनव्हर्स 1 चा इनव्हर्स 0 दिला याला. आणि एनिथिंग अँडेड विथ 0 इज 0 म्हणून आर तुमचा 0 झाला आणि एस तुमचा 1 झाला. आणि एस 1 झाला आणि आर 0 झाल्यामुळे क्यू 1 झाला आणि क्यू डॅश 0 झाला. तर पाहिलं का? आता हे जे काही लिहिलेलं आहे ते मी वाचत नाही, तुम्हाला फक्त फंक्शनिंग त्याचं एक्सप्लेन केलं. तर याच्यामध्ये एकाच वेळी आर आणि एस 1 होण्याची शक्यता निघून गेली. ही जी डेटा बिट आहे ती ह्या सर्किटला सप्लाय झाली आणि त्या सर्किटने आर आणि एस याच्यामध्ये या अप्रोप्रिएट व्हॅल्यूज चेंज केल्या आणि क्यू आणि क्यू डॅश च कम्प्युटेशन केलं. ठीक आहे ना? ऑलराइट. सो दिस इज द वे डी लॅच वर्क्स. चला, आता ते मी तुम्हाला जे डी लॅच एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली तेच एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. तर मी परत हे जास्त काही वाचत नाही, फक्त वाचून घेतो. त्याच्यामध्ये एखादा पॉइंट मिळाला मला वेगळा तर तो एक्सप्लेन करतो. ऑपरेशन ऑफ अ डी लॅच जे मी तुम्हाला सांगितलं. Assuming the output is initially D asserted and that D changes first. When the clock C is asserted, the latch is open and the Q output immediately assumes the value of the D input. By connecting an inverter to the SR latch, we can set and reset the flip-flops using just one input, which creates two input signals which are complements of each other. त्याच्यामुळे SR can never be 1-1. S and R cannot be simultaneously 1. That is what is taken care of by this clock. These elements contain additional gates used to store signal values and to cause the state to be updated only in conjunction with the clock. The clock जेव्हा 0 होतं म्हणजेच क्लॉक जेव्हा बंद होतं तेव्हा त्याने त्याची मेमराइज केलेली व्हॅल्यूज तो कम्प्युट करत राहतो. आणि क्लॉक ओपन केलं की त्याची जी इनपुट व्हॅल्यू आहे, जो डेटा बिट आहे ती तो कन्सिडर करतो, पुन्हा कम्प्युटेशन करतो आणि तुमची स्टेट चेंज करतो. आणि क्लॉक बंद झालं की परत ती व्हॅल्यू तुम्हाला
मेमराइज करून एकसारखी दाखवत राहतो. दॅट इज व्हॉट इज रिटन हिअर. ठीक आहे. सो लेट्स नॉट वेस्ट टू मच टाइम ऑन दिस. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट डिव्हाइस? नेक्स्ट इज फ्लिप फ्लॉप्स. ओके, आता ही फ्लिप फ्लॉप्सची काय गरज आहे? डी लॅच ला पण एक फ्लॉ आहे. डी लॅच मध्ये सुद्धा एक फ्लॉ आहे. तो काय, तो आता तुम्हाला एक्सप्लेन करताना समजेल. Okay, flip-flops. FF are often built from latches, mostly D-latch. Okay, the difference between FF and latch is the point at which the clock causes the state to actually change. In a clock latch, the state is changed whenever the appropriate input change and the clock is asserted. Whereas FF, flip-flop, the state is changed only on a clock edge. फार महत्वाचा डिफरन्स आहे, नीट लक्षात घ्या. हा सिंक्रोनस असिंक्रोनस हा जो प्रकार आपण बोलत होतो ना, की सगळ्यांनी सिंक्रोनसली चेंज झालं पाहिजे, ते हे आधीचं जे डी लॅच तुम्हाला दाखवलं तिथे इनपुट चेंज झालं रे झालं आणि क्लॉक जर ओपन असेल तर राईट अवे तो कॅल्क्युलेट करतो. म्हणजे क्लॉक ओपन म्हणजे क्लॉक हाय व्होल्टेज असेल, म्हणजे हाय व्होल्टेज क्लॉक किती वेळ असतं? जेव्हा तो रायझिंग एजला जातो तिथून तो क्लॉक पिरियड पर्यंत हाय व्होल्टेज असतो. म्हणजे तो केव्हाही क्यू ची स्टेट चेंज करू शकतो. तर आधीचं डी लॅच जे आहे, इट इज नॉट एज ट्रिगर्ड, इट इज क्लॉक ट्रिगर्ड. But clock can be open anywhere in that 1 millisecond. Assume करा की that clock period is 1 millisecond. तर त्या 1 millisecond मध्ये तो हाय व्होल्टेज वर आहे. तर त्या 1 millisecond मध्ये तो केव्हाही चेंज होऊ शकतो. पण आपण सिंक्रोनस सर्किट मध्ये काय बघितलं? दे शुड चेंज ऑन एज. म्हणजेच जेव्हा केव्हा हाय व्होल्टेज आहे तेव्हा नाही, तू फक्त जेव्हा हाय व्होल्टेजला जम्प करतोस तेव्हा तू सॅम्पलिंग कर, कम्प्युटेशन चालू कर आणि तुझं उत्तर नेक्स्ट हाय एजच्या वेळी दे. इंटरमिडिएट मध्ये मला तू सांगू नको की माझं काम संपलं. समजलं का? तर तुझं काम फ्लिपफ्लॉप पण फ्लिपफ्लॉपच्या मध्ये सुद्धा डीलॅचच वापरलेला असतो, परंतु तो आपलं काम क्लॉक एज वर चालू करतो. मध्ये कुठेतरी हाय व्होल्टेज असताना त्या 1 मिली सेकंड मध्ये करत नाही. तो कम्प्युटेशन करतो, पण माझं काम संपलं, क्यू ची व्हॅल्यू तो डिलिव्हर करतो ओनली ऑन क्लॉक एज. दॅट इज द मेजर डिफरन्स बिटवीन डी लॅच अँड एफ अँड विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून डिरेक्टली डी लॅच वापरली जात नाही मेमरी युनिट मध्ये, फ्लिपफ्लॉप्स वापरली जातात. का, कसं, अजून डायग्राम आपल्याला बघायचे आहे. ओके, सो it is the basic building block of memory elements. So one flip-flop represents one bit. आणि जिथे कुठे ती बिट मेमराइज करायची आहे तिथे हा फ्लिप-फ्लॉप वापरला जातो. Okay. Not transparent since output change only on the clock edge. Output does not change in between clock period. High rising sampled the input, started the work, and next high rise work I changed the key. It is a 1-bit storage element, one single bit, 0 or 1. It can store only 2 states, 0 or 1. Many have 2 outputs, Q and Q dash. Some have only Q. Internally, Q dash is there because it is fed back, but that is not given. But most of the flip-flops have both Q and Q dash available to you as an output. Even when inputs are deasserted, they retain their value. म्हणजे एकदा तुम्ही चेंज केलं की ते फ्लिप-फ्लॉप मेमराइज करते क्यू आणि क्यू डॅश. The most basic sequential circuit and fundamental element of all other memory units. So that is what is your flip-flop. Major difference is flip-flop is exactly work same as D-latch, but changes appear only on the clock edge, not in between two rising clock edges. For synchronous computation of related set of flip-flops. ठीक है? All right. Okay. आता DFF. तर मगाशी आपण लॅच बघितलं.
तर आता परत मी हे सगळं काही वाचून दाखवत नाही तुम्हाला, याचं कन्स्ट्रक्शन फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि हे काम कसं होतं. आता ही दोन डी लॅचेस आहेत, बरोबर. तर दिस डी लॅच, so this D latch is your master latch and this D latch is your slave latch. म्हणजे ह्याच्यात एक मास्टर आहे, मालक आहे आणि एक गुलाम आहे. ठीक आहे. तर आता ह्याचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया कसं होतं आणि हे असं का केलेलं आहे. आता ह्याच्यात बेसिकली काय होतं की जेव्हा क्यू ची व्हॅल्यू चेंज व्हायची आहे, स्टेट चेंज व्हायची आहे, तर हा मास्टर ती चेंज करत राहतो. हा जो स्लेव आहे तो ओरिजिनल क्यू तुम्हाला दाखवत राहतो. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, एकच लॅच नसल्यामुळे तिथे दोन जण काम करतात. हा मास्टर जो आहे तो क्यूचं कम्प्युटेशनचं काम करणार आणि त्याचं कम्प्युटेशन फिनिश झालं की तो या स्लेवला सांगणार, बाबा रे कम्प्युटेशन झालेलं आहे, तर नवीन स्टेट माझ्याकडे आता तयार आहे, नवीन स्टेट घे आणि तू तुझी जुनी स्टेट म्हणजे जुनी क्यू ची व्हॅल्यू नवीन क्यूच्या व्हॅल्यूने चेंज कर. ठीक आहे. सो द ऍक्च्युअल कम्प्युटेशन ऑफ क्यू इज डन बाय अ मास्टर and it is presented to gulam or a slave and then slave displays that, or it is used by everybody else whatever slave is showing. So how does it work? आता समजा ही डी बीट आहे, हा डेटा बीट आहे, तर ही डेटा बीट या लॅचला दिली आणि हे क्लॉक दिलं. आता काय होतं, हे क्लॉक ऑन झालं की हे क्लॉक जे ऑन झालेलं आहे ते इन्व्हर्ट केलं जातं, म्हणजे ते ऑफ होतं आणि ह्या डी लॅचला दिलं जातं. याचा अर्थ काय, जेव्हा मास्टर काम करतो तेव्हा मास्टर लॅच ओपन होतं आणि त्याचं काम चालू होतं, पण त्याच वेळी हा जो स्लेव आहे तो क्लोज होतो. म्हणजे हे इंटरमिडिएट जे काही कम्प्युटेशन चालू आहे त्याचा ह्याच्यावर परिणाम होत नाही आणि तो आपली जुनी क्यूची व्हॅल्यू रिटेन करतो आणि ती दाखवत राहतो. समजलं. आता डी लॅचने हे क्लॉक ऑन झाल्याबरोबर डी लॅचने आपलं काम चालू केलं आणि क्यू ची व्हॅल्यू कम्प्युट केली आणि ती त्याने स्टोअर केली. आता हे क्लॉक ऑफ झालं. आता हे क्लॉक ऑफ झाल्याबरोबर मास्टर कॅनॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ क्यू, कारण आता त्याचं क्लॉक ऑफ झालं. आता त्याने जी कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आहे, जी स्टेबल झालेली आहे, ती एकसारखी गुलामला मिळत राहणार. पण हे क्लॉक जेव्हा ऑफ झालं तेव्हा हे क्लॉक तुमचं ऑन झालं आणि हे क्लॉक ऑन झाल्यामुळे ही जी डी ची व्हॅल्यू त्याला मिळाली, क्यू ची म्हणजे इथे जी मिळाली त्याला, ती व्हॅल्यू त्याने इथे क्यू मध्ये ट्रान्सफर केली. म्हणजे आता हा डी फ्लिप फ्लॉप एकदम तगडा झाला. इंटरमिडिएट रिझल्ट इन बिटवीन कामं चालू असताना तुम्हाला कोणालाच इंटरमिडिएट रिझल्ट दिसणार नाही. मास्टर बनवणार, गुलामला देणार आणि गुलामला सांगणार दाखवा, आणि मास्टर जेव्हा ती बनवत असणार तेव्हा गुलामला तो बंद करून ठेवणार. गुलामला चुकून पण अंडर कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू जाणार नाही आणि मास्टरचं काम संपलं की मग ते क्लॉक, मग त्याचा क्लॉक तो बंद करणार आणि गुलामाचा क्लॉक ऑन करणार आणि गुलामाला सांगणार चल आता मी कुक केलेली व्हॅल्यू घे. सो दिस इज द वे फ्लिप फ्लॉप वर्क्स. नाउ दिस इज अ व्हेरी स्टेबल मेमरी एलिमेंट. ह्याच्यामध्ये एसआर लॅचचा फ्लॉप निघून गेला, डी लॅचचा असिंक्रोनस वर्क निघून गेलं. दिस गाय can help to create synchronous circuits. So that is the reason flip-flop is the major fundamental block of memory elements. In a clock latch, the stored value and Q both change whenever C is high as opposed to only when C transition. तर याच्यामध्ये काय होतं,
जेव्हा एज ट्रिगर येतो तेव्हाच, म्हणजे याच्या इथे काय होतं, आता इथे क्लॉक ऑन झालं बरोबर, तर ते ऑफ होईपर्यंतचा जो पिरियड आहे त्या वेळामध्ये मास्टरला तो वेळ मिळतो कम्प्युट करायचा, आणि नेक्स्ट एज वर हा बंद होतो आणि हा ऑन होतो, आणि फक्त ते कुक केलेली व्हॅल्यू तो रीड करतो आणि आपली स्टेट चेंज करतो. That is the reason it is synchronous. It is age triggered state change. So this is flip flop. Okay, let's go to the next one. Behavior of a D flip flop. परत वाचतो जे काय एक्सप्लेन केलं. The DFF stores the current state in Q. It captures the data it put on the command of clock, that is when C transition from low to high. D is sampled and stored in the DFF. Q changes to D for use by other circuits. Input D can change as much as it likes. Output Q does not respond. जर क्लॉक बंद असेल मास्टरचं आणि डी कितीही वेळ चेंज झाला तरी मास्टर त्याला इग्नोर करतो, कारण त्याचा क्लॉक बंद आहे, आणि जो जो फायनल क्यू आहे तुमचा तो क्यू अफेक्ट होत नाही. सो दिस इज द वे D flip flop works. All right. Okay. Let's look at next one. Register and shift register. Aha. Okay. Now, what is a register? Now, so far, whatever devices we have seen, they are flip flops. Sorry, they are single bit devices. पण in real life, नुसती सिंगल बिट मेमोराइज करायची असते का तुम्हाला? नाही. कारण कम्प्युटरची इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ वन बाइट. वन बाइट कुड बी 4 bits, 8 bits, 16 bits, 32 bits or 64 bits. याचा अर्थ काय? जर माझा वर्ड 4 बिटचा असेल तर त्या 4ही बिट्स सिंक्रोनसली चेंज झाल्या पाहिजे. म्हणजेच मला आता असं डिव्हाइस पाहिजे ज्याच्यामध्ये मला 4 फ्लिप फ्लॉप हवे, which represents 4 bits. So register is a useful digital building block made by combining number of DFFs together, where all DFFs are driven by the same clock signal. म्हणजेच काय? आता माझा नंबर जेव्हा तुम्ही चेंज करणार तेव्हा तुम्हाला 4 बिट चेंज करायचे. 4 बिट मध्ये कुठली तरी एक व्हॅल्यू, 2 व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू किंवा 4ही व्हॅल्यू बदलल्यावर तो नंबर चेंज होणार. म्हणजेच काय? जेव्हा मी पहिली बिट चेंज करतो तेव्हा कोणाला समजलं नाही पाहिजे, कारण माझं काम संपलेलं नाहीये. मी एक बिट चेंज केली, दुसरी बिट चेंज केली, तिसरी बिट चेंज केली, चौथी बिट चेंज केली की मग जे फायनल उत्तर आहे ते मला दाखवायचंय. याचाच अर्थ काय? all the 4 bits have to be changed synchronously. Intermediate result कोणाला दिसला नाही पाहिजे. सगळ्या 4ही बिट चेंज झाल्यानंतर उत्तर दिसलं पाहिजे. सो रजिस्टर इज मेड अप ऑफ मल्टिपल DFFs. आणि तुम्ही जेव्हा मी अरिथमेटिक लॉजिक युनिटचं सगळ्यात पहिलं लेक्चर दिलं होतं कम्प्युटर ऑर्गनायझेशनचं, त्याच्यामध्ये अरिथमेटिक लॉजिक युनिट कशाचं बनलेलं असतं त्याच्यामध्ये आपण ALU दाखवला होता, ऍडर्स, अरिथमेटिक, इफ एल्स काम करणारं लॉजिक युनिट. तर ते लॉजिक युनिट आणि ऍडिशन करणारं युनिट इज ऍडर. पण तुम्हाला मी मगाशी 8x2 + 5 मध्ये तुम्हाला मी दाखवलं की तुमचं काम नुसतं ऍडर आणि अरिथमेटिक लॉजिक युनिटने होत नाही. तुम्हाला त्या व्हॅल्यू मेमोराइज कराव्या लागतात, त्या स्टोअर कराव्या लागतात. म्हणून तुमच्या संपूर्ण सीपीयू बोर्ड मध्ये अरिथमेटिक लॉजिक युनिट बरोबर हे रजिस्टर देखील असतात, कारण त्याच्यामध्ये तुम्ही मेमरी स्टोअर करता. तर तुम्ही माझं ते सगळ्यात पहिलं कम्प्युटर ऑर्गनायझेशनचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये रजिस्टर कुठे वापरला जातो ते तुम्हाला समजेल. रजिस्टर इज नथिंग बट अ एलिमेंट यूज टू मेमोराइज द व्हॅल्यूज विच कॅन बी यूज फॉर फर्दर कम्प्युटेशन. त्या व्हॅल्यू कुठेतरी मी स्टोअर करून ठेवल्या पाहिजेत. जोपर्यंत मी कम्प्युटेशन माझं चालू करत नाही तोपर्यंत त्या तिकडे राहिल्या पाहिजेत आणि मला त्या परत परत वापरता आला पाहिजे. माझा जो मी रिझल्ट दिलाय तो मला कुठेतरी मेमोराइज कम्प्युटरने केला पाहिजे, स्टोअर केला पाहिजे, आणि तो शेवटपर्यंत जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो तिथेच राहिला पाहिजे. कोणीही त्या रजिस्टरकडे गेलं की त्याला समजलं पाहिजे 8+2 × 5 मी काय केलं होतं. तर त्याला प्रिंट करायचं, त्याला डिस्प्ले करायचं, जे काही. सो दीज आर द रजिस्टर्स which are used to store the
multi-byte data, multi-bit data. म्हणजेच one word or multiple words are stored using these registers. All right. Then there is another register called shift register. In shift register, what happens is these are 4 flip-flops. Say register मध्ये आपण 4 flip-flop 4 bit साठी वापरले. शिफ्ट रजिस्टर मध्ये काय असतं, सिरियली ते 4 फ्लिप-फ्लॉप कनेक्टेड असतात आणि पहिला रजिस्टर आपलं आउटपुट दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देतो, म्हणून त्याला शिफ्ट रजिस्टर म्हणतात. आणि हे शिफ्ट रजिस्टर कशासाठी वापरले जातात ते आता तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये दाखवतो. सो shift register is a cascade of flip-flops sharing the same clock in which the output of each flip-flop is connected to the data input of the next flip-flop. म्हणजे पुढच्या फ्लिप-फ्लॉपला तो आधीचा फ्लिप-फ्लॉप सेम क्लॉक त्या चारही फ्लिप-फ्लॉपला कनेक्टेड आहे आणि त्याला एक इनपुट आहे आणि त्याला एक आउटपुट आहे. तर त्याचा पहिला शिफ्ट रजिस्टर पहिला रजिस्टर आपलं आउटपुट पहिला फ्लिप-फ्लॉप आपला आउटपुट दुसऱ्या फ्लिप-फ्लॉपला देतो, दुसरा फ्लिप-फ्लॉप आपला आउटपुट तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देतो, म्हणून त्याला म्हणतात शिफ्ट रजिस्टर. तर आता ते कशासाठी एक्झॅक्ट ते आपण पाहू. सो देर आर four types of shift registers or the registers. SISO, serial in, serial out. All the inputs are fed serially and outputs are delivered serially. SIPO, all inputs are fed serially but all outputs are read parallelly of all the flip-flops. That is SIPO. PISO is all inputs are given parallelly but outputs are given serially. All 4 flip-flops will give output serially. PIPO, parallel in, parallel out. All inputs are given parallelly and all outputs are given parallelly. That is PIPO. So these are 4 types of registers. What are the applications of these registers? Where they are used? Temporary data storage. Memory मध्ये, register मध्ये value store करण्यासाठी temporary data storage. Delay line. डिले लाईन म्हणजे काय, कधी कधी आउटपुट थोड्या वेळाने द्यावं लागतं. का, कारण आधीच्या सर्किटला आपलं काम फिनिश करायला एक ठराविक वेळ लागतो. तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर इनपुट बंबार्ड करत राहिला तर तो अनस्टेबल होतो. म्हणून माझं जे आउटपुट आहे ते मी डिले करतो, थोडा वेळ लावतो त्याला पुढच्याला द्यायला. दॅट इज कॉल्ड डिले लाईन. तर डिले लाईन मध्ये हे रजिस्टर कामाला येतात. डेटा ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता तुम्ही म्हणता ना आमचा इंटरनेट पाईप आहे, कनेक्टेड झालेला आहे, माझा कम्प्युटर कुठल्या तरी जगातल्या कुठल्या तरी कम्प्युटरला कनेक्ट झालेला आहे. डेटा कसा ट्रान्सफर होतो? ऑल बाईट्स आर सिरियली ट्रान्सफर. 8 बाईट असतील तर सायमल्टेनियसली 8 पिनांमधून तो बाईट्स पाठवत नाही, सिरियली पाठवतो. तुझा जर वर्ड 8 बीटचा असेल तर तो रिसिव्हरला सांगतो मी 8 बाईटचा वर्ड पाठवतो, या 8 बीट एका मागोमाग एक पाठवतो. पहिली बीट, दुसरी बीट, तिसरी बीट, चौथी बीट, पाचवी बीट, 6वी बीट, 7वी बीट, 8वी बीट, शब्द वर्ड संपला. मग पुढच्याची पहिली बीट, दुसरी बीट, तिसरी बीट, चौथी बीट, 8वी बीट, डा. तर बीट आफ्टर बीट आफ्टर बीट इट गेट्स ट्रान्सफर. तर म्हणून हे रजिस्टर्स वापरतात. ठीक आहे. त्याचा ऍक्च्युअल एक्झाम्पल्स आणि त्याला काही सर्किट्स. Okay. In many digital systems, you will find combinational logic gates and registers interleaving each other one after another. That is pipelining. The clock signal makes the transition from one stage of the pipeline to the next. That is, set of all interrelated registers are updated synchronously. याचा अर्थ काय? बऱ्याच वेळा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं 5 रजिस्टर आहेत, ती 5ही सिंक्रोनसली चेंज झाली पाहिजे, नाहीतर मला उत्तर काहीतरी चुकीचं दिसणार, पिक्चर काहीतरी वेगळं दिसणार. तर हे कॉम्बिनेशनल लॉजिक गेट आपलं काम करतं, त्याचं आउटपुट या रजिस्टरला देतं, हे रजिस्टर ती व्हॅल्यू स्टोअर करतं आणि मग ती व्हॅल्यू या कॉम्बिनेशनल गेटला देतं आणि मग एक रजिस्टर. पण हे सगळे सेम क्लॉकने कनेक्टेड असल्यामुळे एकाच वेळी हे रजिस्टर पण चेंज होतं आणि सेम टाइमला हे रजिस्टर पण चेंज होतं आणि क्लॉक पिरियडच्या मध्ये ही कामं सगळी फिनिश होतात, स्टेबल होतात व्हॅल्यू आणि मग हे दोन्ही रजिस्टर कन्सिस्टंट व्हॅल्यू मेमोराइज करतात आणि तुम्हाला दाखवतात. ठीक आहे. Alright, CISO, serial in, serial out,
ह्याचा आता मी जास्त एक्सप्लेनेशन देत बसत नाही, डायग्राम कडे बघून घ्या. हे 3 फ्लिप फ्लॉप्स आहेत. या 3 पैकी या तिन्ही फ्लिप फ्लॉपना सायमल्टेनियसली सेम क्लॉक फीड केलेलं आहे, पण इनपुट जे आहे ते पहिल्याला मिळालंय, मग पहिल्याने काहीतरी कॅल्क्युलेट करून त्याचं आउटपुट दुसऱ्याला इनपुट म्हणून दिलं. असं करत 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 शेवटी आउटपुट आपल्याला सिरियली इकडे मिळालं. Input is given serially to this guy, then this guy, then this guy. This output is gone to here, this output is gone to here, and now finally I got the output. So this is CISO. जास्त काय लक्ष देऊ नका. ऍक्च्युअल अप्लिकेशन मध्ये ते सिसो का वापरलं जातं, कुठे सिसो वापरलं जातं, कुठे सिपो वापरलं जातं, ते आपण बघू तेव्हा तुम्हाला समजेल. सो बेसिकली दिस इज अ बेसिक वर्किंग ड्रिव्हन बाय सेम क्लॉक. SIPO, simultaneous, the serial inputs are serial but outputs are parallel. याचं पण आउटपुट बघितलं गेलं, याचं पण आउटपुट बघितलं गेलं, आणि या तिसऱ्याचं पण आउटपुट बघितलं गेलं सायमल्टेनियसली. ऑल द 3 इनपुट्स आर शोन सायमल्टेनियसली. आता इथे कॉमन सेन्स वापरा. डेटा स्टोरेज साठी ही कामाची गोष्ट आहे ना. सायमल्टेनियसली तिन्ही बिट्स चेंज झाल्या पाहिजेत, म्हणजेच वर्ड चेंज झाला म्हणून मी समजेन आणि ती स्टेट व्हॅलिड समजेन. इन बिटवीन जर फक्त एकच बिट चेंज झाली, बाकीच्या दोन चेंज झाल्या नाही, आय विल गेट अ रॉंग व्हॅल्यू मेमोराइज्ड. सो दिस कुड बी युज्ड इन स्टोरेज. PISO, पॅरलल इन, म्हणजे सगळी इनपुट पॅरलली दिली आहे, पॅरलल इनपुट. ही प्रीसेट एनेबल्ड. तर याच्यावर आपण जास्त बोलूया नको, तुम्ही हे वाचून घ्या आणि सर्किट बघा. आता आपण ही सर्किट काम कसं करतात, क्लॉक अँड ऑर कसं काम करतं, इन्व्हर्टर काम कसं करतं, आणि आउटपुट बिट कशी कॅल्क्युलेट केली जाते हे लक्षात घ्या. फक्त एक लक्षात घ्यायचं की इंडिव्हिज्युअल फ्लिप फ्लॉप मेमोराइज ओनली 1 बिट. सो तुम्हाला जर वर्ड पाहिजे असेल 8 बिट वर्ड, तर 8 फ्लिप फ्लॉप्स आर कनेक्टेड टुगेदर अँड दे सिंक्रोनसली change, so that way we always get a stable state. And how flip flop works you have seen. So these are all flip flops. 3 flip flops make 3 bit word. PIPO, याच्याकडे पण आता आपण जास्त लक्ष देऊया नको. आय थिंक इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. मी तुम्ही हे वाचून घ्या, मी खूप वेळ. ओके, application data storage and transfer. It stores single bit or byte and transfers it without losing its integrity. मी मगाशी तुम्हाला सांगितलं bit by bit transfer, mostly using PIPO. Parallelly give me all the inputs and parallelly you give out all the bits. For converting parallel to serial data, PISO is used. SIPO is used in communication line, delay line. CISO or PIPO is used to produce time delay, which is the most useful to digital circuit. म्हणजे ते जे इनपुट आहे ते थोड्या वेळानंतर पुढच्याला जर द्यायचं असेल तर डिले लाईन्स यूज सिसो और पिपो. So ही झाली रजिस्टर्स. नाउ शिफ्ट रजिस्टर. शिफ्ट रजिस्टर कशासाठी वापरतात? शिफ्ट रजिस्टर मध्ये तुम्हाला मी ट्रूथ टेबल दाखवलं की समजेल. शिफ्ट रजिस्टर simply by shifting the bit either on the right or the left. तुमच्या ज्या 8 बिटचा वर्ड असेल तर तुमच्याकडे 8 बिट्स असतील, तर तो बिट त्याने लेफ्टला शिफ्ट केली किंवा राईटला शिफ्ट केली की काय होतं तुम्हाला समजेल. लेफ्टला तुम्ही बिट शिफ्ट केली, सगळ्या बिट तुम्ही एक एक पोझिशनने लेफ्टला शिफ्ट केल्या की दॅट न्यू बाईट इज नथिंग बट मल्टिप्लाइड बाय 2 ऑफ प्रिव्हियस बाईट. कसं ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दाखवतो. So the shift register are used to do multiplication or division of a number by 2. Either it is multiplied by 2 or it is divided by 2. आपण जर ऍडर आणि मल्टिप्लेक्सर वापरून ते डिव्हिजन करत बसलो तर इट टेक्स much more time than just bit shifting is very quick. So that multiplied by 2 is very instantaneous. पण तेच मल्टिप्लाय बाय 2 तुम्ही ऍडरने वगैरे करत बसणार, ऍडर डिव्हाइस वगैरे आपण कॉम्बिनेशनल गेट्स मध्ये वापरलं पाहिली होती, ऍडर कसा मल्टिप्लिकेशन करतो,
तर ते ऍडर करत बसला तर ऍडर टेक्स मोर टाइम देन द शिफ्ट रजिस्टर. तसंच काही काउंटर्स असतात तर त्याच्यामध्ये त्या रजिस्टर बिट शिफ्ट होत राहतात आणि एकमेकाला परत सर्क्युलरली शिफ्ट होतात. ह्याच्यामध्ये सर्क्युलरली शिफ्ट होत नाही. तुमच्या डेटा मॅनिप्युलेशन करणाऱ्या म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वाल्यामध्ये सर्क्युलर शिफ्टिंग होत नाही. सर्क्युलर शिफ्टिंग म्हणजे काय, तुम्ही शिफ्ट केला तर आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लेफ्टला गेलात आणि लेफ्टला जर बाईट नसेल तर 8वी बाईट जेव्हा लेफ्टला शिफ्ट होते तेव्हा ती हवेत गेली, कारण आता पुढे बाईट नाही, पुढे बीट नाही. पण सर्क्युलर मध्ये शेवटची बीट पुढे जात नाही, ती पहिल्याला जाते. पहिल्याची बीट दुसऱ्याला जाते, दुसऱ्याची तिसऱ्याला, तिसऱ्याची चौथ्याला, चौथ्याची 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 8व्याची परत 1ला. सो दॅट इज सर्क्युलर शिफ्ट रजिस्टर. ते डेफिनेशन तुम्ही वाचून घ्या. हे सगळं दिस इज ओनली फॉर युअर थेरॉटिकल. ऍक्च्युअल ट्रूथ टेबल तुम्हाला दाखवतो, त्याच्यात तुम्हाला जास्त आयडिया येईल वेअर शिफ्ट रजिस्टर आर युज्ड. Okay, ring counter. Again, in ring counter, in which the first FF output can be connected to the second FF and so on. The last FF output is once more fed back to the first flip-flop. So these are ring counters. Theory वाचून घ्या, actual working. Johnson counter. परत सांगतो, theory वाचून घ्या. It is only the difference of how they are moved and fed to each other. तर ते जास्त वेळ नाही याच्यात. Okay. Just take a look at it, how your multiplication happens. R right to left shift. म्हणजे राईट वाली जी बीट आहे ती लेफ्टला शिफ्ट झाली की काय होतं आता बघा. 0011 is your original word. Value of that byte is 3. 2 raised to 1 2 plus 2 raised to 0 1, so 2 plus 1 is 3. आता काय केलं आपण, राईट टू लेफ्ट म्हणजे हे लेफ्टला शिफ्ट केलं फक्त. तर लेफ्टला शिफ्ट केल्यामुळे काय झालं, हा 0 गेला हवेत, हा 0 इकडे आला, हा 1 इकडे आला, हा 1 इकडे आला आणि आता जो रिकामी झाला त्याच्यामध्ये आपण 0 टाकला. आता वर्ड काय झाला बघा, 2 raised to 2 is 4 plus 2 raised to 1 2, so 4 plus 2 6. केवळ एक पोझिशनने बिट्स लेफ्टला शिफ्ट केल्यामुळे तो नंबर चेंज झाला. म्हणजेच काय झालं, 3 गुणिले 2 झालं. परत एकने बिट शिफ्ट केली, 6 दुणे 12 झालं. बघितलं का? जर मला 3 गुणिले 4 करायचं असेल तर मी याला 2 वेळा शिफ्टिंग केलं, पट करून 12 मिळाला मला. मला गुणाकार करत बसायला लागलं नाही, मला ऍडर वापरावा लागला नाही. So shift register is used to do this multiplication. Now instead of left we start shifting to right, then it is division by 2. बघा कसं, आता इथे 1 1 0 0 is 12. आपण आता राईटला शिफ्ट केलं सगळ्यांना, हा 0 इकडे आला, हा 1 इकडे आला, हा 1 इकडे आला आणि जो रिकामी झाला त्याच्यात 0 टाकला. 2 raised to 2 is 4 plus 2 raised to 1 2, 4 plus 2 6. 12 divided by 2 झाला की नाही, just by shifting right. 6 divided by 2 3 झाला, just by shifting right. 3 divided by 2 quotient काय आला, 1 मिळाला ना quotient. म्हणजे इथे तुम्ही 1 2 3 4 वेळा तुमचं शिफ्टिंग पॉसिबल झालं, यू गेट अ व्हॅलिड क्वोशंट. पण इकडे बघितलात का तुम्ही, इकडे तुम्ही when you do multiplication you can do shifting only 2 times. Third time ला that shifting is not possible. Why? Because there is no more place. आता इथे काय झालं, 0 0 1 1 is 12. आता पुन्हा लेफ्टला शिफ्ट केल्याबरोबर हा 1 हवेत गेला, हा 1 इकडे आला, 0 0 0, that value is 8. 12 multiplied by 2 is not 8. So if shift register is used to do multiplication, depending upon its length, word length, only n number of times you can do shifting and use for multiplication, otherwise overflow occurs. रिंग काउंटर, रिंग काउंटर मध्ये हे बघा 1 0 0 1 होता, तर आता शिफ्टिंग केलं तर हा 1 आपण हा 1 राईटला आणला आणि हा 1 राईटला नाही गेला, तो मागून फिरून इकडे आला. हा 0 इकडे आला, हा 0 इकडे आला आणि हा 1 इकडे आला. दिस इज सायकल नंबर, दिस इज नॉट अ व्हॅल्यू ऑफ द बाईट. 0th सायकल मध्ये हे अशा बिट दिसल्या.
सर्क्युलरली शिफ्टिंग केलं की हे, तर हे काउंटर सर्क्युलर शिफ्टिंग केल्यानंतर या ज्या काही व्हॅल्यू आला त्याला एक अर्थ आहे. तो एक जो सिक्वेन्स जनरेट होतो, तो सिक्वेन्स कुठल्या तरी कम्प्युटेशन मध्ये कामाला येतो. कुठल्या कम्प्युटेशन मध्ये वगैरे कामाला येतो आपण ते काय बघूया. But try to understand that in a ring counter, state changes like this: 1001 become 1100, then 0110, then 0011, then 1001, आणि तो एकसारखा फिरत राहतो आणि मग परत पूर्वपदावर येतो आणि मग पुन्हा त्याचं सायकल चालू होतं. ऑल्टरनेट व्हॅल्यूज 1, 2, 3, 4 ऑल्टरनेट व्हॅल्यू तो घेत राहतो. तर जिथे कुठे 4 ऑल्टरनेट व्हॅल्यू सप्लाय करायच्या आहे एका मागोमागे, तिथे दिस रिंग काउंटर विल वर्क. सिम्पली डू द शिफ्टिंग. डोंट डू इफ एल्स. ही पहिली स्टेट आहे का? पहिली स्टेट असेल तर 1001, सेकंड टाइम असेल तर 1100. हे सगळं लॉजिक लिहित बसायची गरज नाही. तो सिम्पली शिफ्ट द रजिस्टर. सो दिस इज द वे युअर शिफ्ट रजिस्टर्स. ठीक आहे, ह्याच्यावर जास्त. ओके, रजिस्टर फाईल्स. आता सगळीकडे आपण म्हणतो सिंक्रोनसली चेंज करा, सिंक्रोनसली चेंज करा, राईट. एक फ्लिप फ्लॉप चेंज करायचा असेल आणि 8 फ्लिप फ्लॉप्स असतील तर ते 8 फ्लिप फ्लॉप्स टुगेदर चेंज करून तो जो रजिस्टर आहे 8 बिटचा, त्याची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे. बरोबर. पण तसंच तुम्ही जर ओव्हरऑल तुमचं इक्वेशन घेतलं तर मगाशी मी तुम्हाला जे इक्वेशन दाखवलं 8 + 2 × 5 is 50. तर इथे किती रजिस्टर वापरले आपण इंटरमिडिएट रिझल्ट साठी? असे 5 की 6 रजिस्टर वापरले. तर आता जसे इंडिव्हिज्युअल बिट सिंक्रोनसली चेंज व्हायला पाहिजे, तसेच बऱ्याच ठिकाणी सर्टन नंबर ऑफ रजिस्टर्स ऑल्सो शुड चेंज सिंक्रोनसली. म्हणजेच काय? रजिस्टरचा चेंज सुद्धा कंट्रोल्ड मॅनर मध्ये झालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला पिक्चर बहुत गलत दिखेगा बॉस. ते सगळ्या रजिस्टरच्या व्हॅल्यू रिक्वायरमेंट प्रमाणे कन्सिस्टंट नसणार, एकमेकाशी त्या सहमत नसणार. मतलब so registered are also to be changed in a controlled manner. Certain registers are independent, they can change whenever they want, but certain set of registers, they have to be changed in a controlled manner. So to do that, register files are used. What does that mean? One centralized structure that is central to our data path is a register file. This structure ensures the read and write of registers in controlled manner. आता कम्प्युटरवर तुमच्या 10 प्रोग्राम रन होत असतील तर एक रजिस्टर सेट एका प्रोग्रामला दिलेला आहे. फक्त त्या प्रोग्रामने त्याला हवे तसे त्याचे ग्रुप बनवायचे आणि ते सायमल्टेनियसली चेंज करायचे असतील तर मग तो प्रोग्राम हे रजिस्टर फाईल वापरणार आणि तेच रजिस्टर फक्त तो चेंज करणार. कोणी ऐरा त्याला चेंज करू शकणार नाही. These register files will determine all that controlled manner changes. महेश मंगेशचे रजिस्टर चेंज नाही करणार, मंगेश महेशचे रजिस्टर चेंज नाही करणार. महेश स्वतःचे रजिस्टर चेंज करताना कंट्रोल्ड मॅनर मध्ये सेटच चेंज करणार, चुकून दुसऱ्या सेटमध्ये जाऊन चेंज करणार नाही. जे हवे तेच रजिस्टर या सेटमध्ये सिंक्रोनसली चेंज करणार येडा येडा. So all those registers have to be changed synchronously. तर ते काम कसं केलं जातं? Same way. This is the way it is done. Now suppose there is a read port. Now there is a file which says that okay, this is my register number, this is my register number, आणि रीड करून तो डेटा या रीड पोर्ट वर दे. तसंच there is a write register, राईट डेटा म्हणजे कुठल्या रजिस्टर मध्ये नवीन व्हॅल्यू लिहायची आहे आणि ती कुठली व्हॅल्यू लिहायची आहे, दॅट इज राईट डेटा. आता ते पण क्लॉकवर चेंज होतं. मग ही जी रजिस्टर फाईल आहे ती कंट्रोल करते. जर ग्रुप ऑफ रजिस्टर असतील तर दे आर ऑल कनेक्टेड विथ सेम क्लॉक, सो ऑल द व्हॅल्यूज आर चेंज ऍट द सेम क्लॉक एज. सो हे सगळं काम रजिस्टर फाईल करते. इथे काय म्हणतो,
two read register numbers, one write, two read registers, one write register, one data to be written, one write clock bit, that is 5 inputs and 2 outputs for 2 register values. So this is a register file which has 2 registers, input register values. Data output is given on somewhere. Second data output, second port मधून ते register ची व्हॅल्यू देतं आणि हे राईट रजिस्टर. आणि हे क्लॉकने कसं चालतं हे म्युटेक्स तुम्ही पाहून घ्या. हे पण जास्त एक्सप्लेन करत नाही, तुम्ही तुमचं एंडिंग अँड ऑरिंग करा. क्लॉक ऑन असेल तर दॅट डेटा विल मूव्ह फॉरवर्ड, क्लॉक ऑफ असेल तर दॅट डेटा वोंट मूव्ह फॉरवर्ड. व्हेरी सिम्पल. जर तुम्ही याला सप्लाय केला रीड रजिस्टर नंबरवर, तुम्ही सांगितलं की मला 5वा रजिस्टर वाचायचा आहे, तर तो इथे RR1 आणि RR2 हा सेकंड हे रीड रजिस्टर नंबर 2. तर इथून मी रजिस्टर नंबर 5 पाठवला या म्युटेक्सला. आता याच्यामध्ये काय झालं, फक्त 5व्या नंबरचा रजिस्टर आहे, फक्त त्याचीच व्हॅल्यू पास झाली आणि या पोर्टवर गेली. म्हणजे रीड रजिस्टर, मी त्याला सांगितलं 5वा रजिस्टर वाचले, तर 5व्या रजिस्टरची व्हॅल्यू या RD वर दिली गेली. तशीच इथे म्हटलं मी 8व्या रजिस्टरची व्हॅल्यू वाचले, तर 8व्या रजिस्टरला त्याने वाचलं आणि या RD वर ती रजिस्टरची व्हॅल्यू पास केली. तेवढे पण millions of registers are there in computers circuitry. Which register belongs to whom? That is controlled by this. की 5व्या नंबरचा, 6व्या नंबरचा आणि 7व्या नंबरचा रजिस्टर I have given it to Mahesh. 11, 12, 13, 14, 15, 16 I have given it to Mangesh. Yeah, right. And then they can only read only those registers through same clocks and whatever decoders are used. Just explain करत नाही. The right port for register. त्याच्यामध्ये काय होतं, राईट पोर्ट मध्ये आता थोडं रीड पोर्ट इज व्हेरी इझी, कारण वेन यू रीड व्हॅल्यू नीड नॉट बी चेंज. तर ती सिंक्रोनसली रीड करायची गरज नाहीये, जस्ट काय स्टोअर केलंय ते वाच, पण व्हॅल्यू सिंक्रोनसली. राईट पोर्ट मध्ये काय, ओके, कुठल्या रजिस्टर नंबर मध्ये मला राईट करायचंय तो रजिस्टर नंबर दिला जातो. त्याच्यानंतर राईट कर की नाही हा सिग्नल दिला जातो, चेंज करायला तुला मी अलाव करतो आहे की नाही तो सिग्नल दिला जातो, आणि कुठला डेटा मला रजिस्टर मध्ये लिहायचा आहे ते सांगितलं जातं. आता जर याला मी सांगितलं रजिस्टर नंबर 5, तर आपण डिकोडर बघितले होते, फक्त 5व्या रजिस्टरचा क्लॉक ऑन होणार, बिट 1 होणार, बाकीच्यांची सगळ्यांची 0 होणार. त्यामुळे सगळ्यांना ही व्हॅल्यू मिळणार नाही, फक्त 5व्या रजिस्टरला ती व्हॅल्यू मिळणार. आणि ती व्हॅल्यू त्या रजिस्टर मध्ये लिहिली जाणार नाही जर राईट सिग्नल इज नॉट ऑन. सो इफ माय राईट सिग्नल इज ऑन, then I will register this value in given register number. This is, तुम्ही आता ट्रेस करा स्वतः, आपण जास्त वेळ घालवूया नको इथे, तुम्हाला हे समजेल. दिस इज व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी. आता हे राईट क्लॉक कसं कनेक्ट केलेलं आहे, आणि हे अँड गेट आहे. आता राईट क्लॉक जर तुमचं 0 असेल तर एनिथिंग अँडेड विथ 0 इज 0. सो नथिंग इज पासिंग, नथिंग इज चेंजिंग. But if right clock is on, then the respective input is moved forward to this register. But out of all the registers, everybody is not on, कारण याने सांगितलं, कारण मी कुठला नंबर मला हवा आहे तो मी सांगितलं, मग फक्त त्याच रजिस्टरचा नंबर ऑन होणार आणि फक्त त्याच रजिस्टरला पाठवलेली व्हॅल्यू पुढे जाणार आणि त्या रजिस्टर मध्ये लिहिली जाणार. हे सर्किट ट्रेस तुमचं स्वतः. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं आपलं सिक्वेन्शियल सर्किट संपलेली आहे. सो दिस इज द वे कम्प्युटर मेमरी इज बिल्ड, दिस इज द वे कम्प्युटर मेमरी वर्क्स, एंड दिस इज इंटरनल मेमरी वी आर टॉकिंग अबाउट एंड नॉट ऑक्सिलरी मेमरी. कंप्यूटर ऑफ करने के बाद मेमरी चली गई, कंप्यूटर ऑन करने के बाद मेमरी वापस आ गई. You start writing into that memory, computer start memorizing it, respective programs start memorizing those values or using those values. So this is the way computer's main memory or computer's internal brain, उसका खुद का brain कैसे काम करता है, that's what I have shown you. Not the book where everything is written auxiliary. Book में पढ़ के okay 2 उठा के इधर लिखा नहीं, that's auxiliary memory. This is we are talking about
our brain, computer's brain. Technically speaking, our brain is like main memory and also auxiliary memory. अपने को auxiliary memory नहीं लगती है. Our brain is permanently on. It switches off only when we pass, when we die. Till then, our computer electronic circuitry is on. 80 बरस, 90 बरस, 100 years. Only in case of Alzheimer's, that circuitry get disturbed. Memorization goes for a toss. गलत चीजें मेमोरी में आती है, पुरानी चीजें मेमोरी में आती है, right? But when you are healthy, that guy's internal memory works with you. So this is the way sequential circuits are built to create the memory and store values. I hope you like this lecture. हे लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, मला फेसबुकवर फॉलो करा, जे काही तुम्हाला करायचं. ऑलराइट, बाय बाय टिल आय कम विथ नेक्स्ट लेक्चर.